आदरणीय मुख्य शिक्षक वृद्ध व माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडेसे मनोगत सांगणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला। त्या काळात मुलींना शिक्षण घेण्यास मनाई होती, पण सावित्रीबाई फुले यांनी समाजातील रूढी परंपरांना धक्का देत मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला। त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड फेकत असत तरी न डगमगता शिकायला जात होते, हेच त्यांचे खरे धैर्य होते। चला आज आपण सर्वजण मिळून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊया आणि शिकण्याचे महत्त्व ओळखूया। जय हिंद, जय भारत।